नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या सेशनला आपण काय केलं होतं, भारतीय समाज याच्यावर म्हणजे जे 5 प्रश्न आले होते त्याच्यावर चर्चा केली होती. आता आपल्याला काय करायचं आहे, एमपीएससी मेन्स GS2 ला त्यांनी 4 प्रश्न विचारले होते. त्याच्यावर आपल्याला डिटेल सोल्युशन आणि अनालिसिस घ्यायचं आहे. त्याचे मॉडेल आन्सर पण तुम्हाला मिळणार आहेत. आणि टोटल 4च प्रश्न म्हणजे 4च प्रश्न सहसा विचारण्यात येतात सोशल जस्टिसला. तुम्हाला माहिती आहे की पेपर 2 ला त्यांनी इंडियन पॉलिटिक, कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर गव्हर्नन्स, IR आणि सोशल जस्टिस असे 5 टॉपिक जवळपास मॅक्रो लेवलवर 5 टॉपिक ठेवले आहेत. तर अशा वेळेस मला वाटतं की 4 प्रश्न सोशल जस्टिसच्या त्यांनी विचारले, तर खूप म्हणजे योग्य प्रकारात विचारलेले आहेत आणि प्रश्न सोपे आहेत. तुम्हाला लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. 4 प्रश्नापैकी 2 प्रश्न कसे होते, 10 मार्काचे होते. 2 प्रश्न कसे होते, ऍक्च्युली हे 15 मार्काचे होते. म्हणजे टोटल त्यांनी आपल्याला 50 मार्कासाठी, बरोबर 5 टॉपिक आहेत ना, 50 मार्कासाठी त्यांनी काय केलेलं आहे, सोशल जस्टिसचे 4 प्रश्न विचारलेले आहेत. तर पहिला प्रश्न बघू. पहिल्या प्रश्नावर माझं ऑब्जेक्शन आहे, म्हणजे ऑब्जेक्शन म्हणजे माझं स्वतः ऑब्जेक्शन आहे. बरं लक्षात घ्या की असं एमपीएससी ला मी ऑब्जेक्शन नाही पाठवू शकत. ऍक्च्युली फायनान्शियल इन्क्लुजन हा GS3 चा टॉपिक आहे, पण त्याने GS2 ला विचारला. असं काही खूप मोठं पाप नाही केलं, पण जर GS2 चंच टॉपिक असते तर बेटर झालं असतं. काय म्हणतो सेकंड प्रश्न, म्हणजे सॉरी GS2 चा पहिला आपला प्रश्न, 7वा प्रश्न आहे तो पेपरचा. प्रधानमंत्री जनधन योजना हॅज कम्प्लिटेड 11. प्रश्न तसा लक्षात घ्या की त्या प्रकारे अभ्यास पण केला पाहिजे. सगळ्यांना ही स्कीम माहिती आहे प्रिपरेशन करणाऱ्या, पण त्यांना परफॉर्मन्स कसा आहे असं 150 शब्दात लिहा म्हटलं तर कठीण पण जाऊ शकतं. ओके. 11 year of transformative implementation on August 28, 2025. Evaluate its success and effectiveness in promotion of financial inclusion of deprived population. सक्सेस आणि इफेक्टिव्हनेस म्हणजे परफॉर्मन्स विचारलेला आहे. किती लोकांना खाती मिळाली, किती लोकांना इन्शुरन्स मिळाला, किती लोकांचं ऍक्च्युली सेव्हिंग्स वाढली, हे दादा लिहायचं आहे. म्हणून प्रश्न बीट सोपी आहे, पण तुम्ही तसा अभ्यास नसेल केला तर मग तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आहात. प्रधानमंत्री जनधन योजनेची 28 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या परिवर्तनकारी अंमलबजावणीची 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत. वंचित लोकसंख्येच्या आर्थिक समावेशन वाढवण्यात या योजनेच्या यशाचे व परिणामकारतेचे मूल्यमापन करा. 150 शब्दात उत्तर द्या, म्हणजे 10 मार्काचा प्रश्न आहे. प्रश्न लक्षात आलाय का? परफॉर्मन्स कसं आहे स्कीमचं? स्कीम कशासाठी आली होती? सगळ्या लोकांना बँक अकाउंट देण्यासाठी, झिरो बॅलन्स अकाउंटसाठी. पण त्याच्यानंतर पण ते फायनान्शियल लिटरसी वाढवणे, फायनान्शियल इन्क्लुजन वाढवणे, ओके, त्याच्यानंतर इन्शुरन्स प्रोव्हाइड करणे लोकांना, मायक्रो इन्शुरन्स आपण म्हणू इथे. ओके, तर या प्रकारच्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युली इन्शुरन्स म्हणू. ठीक आहे, या सगळ्याच्या गोष्टीसाठी ते आलेलं आहे. त्याची आकडेवारी तुम्हाला माहित पाहिजे अशा प्रश्नामध्ये काहीतरी. ओके, इंग्लिश मध्ये पहिले घेऊ, नंतर मराठीमध्ये घेऊ. एक इंट्रोडक्शन दिलं. ओके, एम सांगितलं, अफोर्डेबल बँकिंग सर्व्हिसेस टू अनबँक, म्हणजे ज्यांच्याकडे बँकिंग अकाउंट नाही आहे त्यांना अकाउंट द्यायचं होतं. आणि त्याच्यामध्ये सेव्हिंग वाढेल, क्रेडिट वाढेल, इन्शुरन्स मिळेल, पेन्शन, आणि देअर बाय प्रमोटिंग ऍक्च्युली इन्क्लुसिव्ह ग्रोथ. आणि इव्हन ज्या सरकारच्या स्कीम्स असतात त्याचे बेनिफिट पण लोकांपर्यंत इझिली पोहोचू शकतात. ओके, सक्सेस अचिव्हमेंट कसं आहे लक्षात घ्या. वाईड कव्हरेज अकाउंट इन्क्रीज फ्रॉम 14.72 crore 2015, म्हणजे जेव्हा स्कीम लागू झाली तेव्हा 14.72 करोड लोकांकडे काय होतं, बँक अकाउंट होतं. आता ते काय आहे, 56.16 करोड लोकांपर्यंत बँक अकाउंट आलेला आहे 2025 पर्यंत, 11 वर्षामध्ये. व्हेरी गुड. रुरल इन्क्लुजन, ग्रामीण भागामध्ये 67% अकाउंट ओपन झालेले आहेत. रुरल आणि सेमी अर्बन एरियाज मध्ये खूप जास्त ऍक्च्युली प्रमाण वाढलं. वुमन एम्पॉवरमेंट, 56% अकाउंट कोणाकडे आले, वुमनकडे. जे अकाउंट टोटल ओपन झाले 56% अकाउंट वुमनचे आहेत. रायझिंग ट्रस्ट, डिपॉझिट पण वाढलेले आहेत. किती दादा, 2.67 लाख करोड डिपॉझिट वाढलेले आहेत टोटल. खतरनाक. ओके. डिजिटल इन्क्लुजन, 38.68 करोड रुपी क्रेडिट कार्ड इश्यूड. रुपी क्रेडिट कार्ड पण लोकांनी घेतलेले आहेत. डीपीटी एफिशियन्सी, रिड्यूस लिकेजेस, इम्प्रूव्ह ट्रान्सपरन्सी, हा पण एक एम होता. आपण डीबीटी आणलं पण लोकांकडे बँक अकाउंट नव्हतं. आता काय झालं, आता लोकांकडे काय आहे, बँक आहे.
डेबिट कार्ड आहे, बाकी पण गोष्टी आहेत, अशा वेळेस त्यांच्यापर्यंत बेनिफिट जायला काय होत आहे, मदत होत आहे. लास्ट माइल ऍक्सेस, बिझनेस करस्पॉन्डंट, एक्सपांडेड किंवा एक्सटेंडेड आउटरीच, म्हणजे बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे एक व्यक्ती असतो, त्याच्याकडेच तुमच्याकडे ते काय म्हणते त्याला, ते मशीन वगैरे असेल, एटीएम वगैरे सारखं, आणि तो तुमच्या घरापर्यंत येईल, अकाउंट ओपन करून देईल किंवा तुम्हाला पैसे वगैरे म्हणजे विड्रॉवल वगैरे सारख्या गोष्टीला तो मदत करू शकतो. आणि अशा प्रकारे काय झालेलं आहे, फायनान्शियल इन्क्लुजन, फायनान्शियल लिटरसीचा पॉईंट नाही आला, पण लिहू शकता तुम्ही, फायनान्शियल लिटरसी वाढलेली आहे म्हणून लोकांमध्ये. ओके, लिटरसी. पण लिमिटेशन काय आहे, डॉर्मंट अकाउंट खूप जास्त आहे. डॉर्मंट अकाउंट म्हणजे काय, की त्याच्यात काहीच ऍक्च्युली ट्रान्झॅक्शन होत नाही. त्याच्यानंतर आहे लो फायनान्शियल लिटरसी आणि लिमिटेड क्रेडिट यूज. तेवढा ऍक्च्युली लोकांनी वापर नाही केला, जेवढं एक्सपेक्ट वाढलं आहे, पण गव्हर्नमेंटला जेवढं वाटलं होतं तेवढं नाही झालं ऍक्च्युली. Pradhan Jan Dhan Yojana has revolutionized financial inclusion by bridging the gap between banks and the poor. Very good. Going forward, emphasis on financial literacy, active usage, and credit linkage will ensure sustainable and meaningful inclusion. जे लिमिटेशन आहे त्याच्यावर जर काम केलं सगळ्यांनी मिळून तर ऍक्च्युली काय होऊ शकतो, आपल्याला लॉंग टर्म बेनिफिट होऊ शकतो, इन्क्लुजन वाढू शकतं. असं द्यायचं आहे. दादा फक्त 10 मार्काचा प्रश्न आहे, किती लिहिणार आहात तुम्ही? मराठीमध्ये बघा. ओके, अनबँक लोकांसाठी, ते पण वीकर सेक्शनला ते जास्त बेनिफिशियल असेल अशा लोकांना बँक अकाउंट द्यायचं आहे, 0 बॅलन्स अकाउंट. फायनान्शियल लिटरसी वाढेल, अकाउंट्स वाढतील, ट्रान्झॅक्शन वाढतील, तर इव्हन सेव्हिंग्स वाढेल. सेव्हिंग असेल तर तुम्हाला एक काय म्हणते बाबा, एक सेफ्टी नेट पण गव्हर्नमेंट देत आहे, राईट. त्याच्यानंतर ऍक्च्युली काय होईल की तुम्हाला रुपे क्रेडिट कार्ड मिळेल आणि इन्शुरन्स पण मिळेल जर तुम्ही तेवढ्या वेळात तेवढ्या ट्रान्झॅक्शन केले किंवा काही बॅलन्स मेंटेन ठेवलं तर चांगली गोष्ट आहे. व्यापक कव्हरेज आहे, कव्हरेज सांगितलं मी तुम्हाला आधी पण. 14.72 कोटी अकाउंट होते, आता 56.16 कोटी अकाउंट झालेले आहे. 67% जे अकाउंट ओपन झालेले आहेत ते ग्रामीण आणि अर्धशहरी भागात झाले. 56% अकाउंट कोणाचे, महिलांचे आहेत. ट्रस्ट वाढलेला आहे, असं म्हणजे वाढत बँकिंग सेक्टरवर 2.67 लाख कोटीपर्यंत ऍक्च्युली ठेवी आहेत. डिजिटल समावेशन झालेला आहे, डीबीटीचा पण ऍक्च्युली जास्तीत जास्त प्रभावी वापर झालेला आहे. बिझनेस करस्पॉन्डंट दुर्गम भागात पण ऍक्च्युली काय होत आहेत, पोहोचत आहेत, असं लक्षात येत आहे. पण मर्यादा काय आहे, डॉर्मंट अकाउंट, निष्क्रिय खाती, कमी आर्थिक साक्षरता, मर्यादित कर्ज वापर. आणि जर इश्यूजवर आपण काम केलं तर काय लक्षात येईल आपल्याला, की लॉंग टर्म साठी जर आपल्याला फायनान्शियल इन्क्लुजन करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे, विश्वास वाढवायचा आहे, लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, असं एक कन्क्लुजन द्या. ओके, आणि याला चांगल्या प्रकारे पण तुम्ही प्रेझेंट करू शकता. प्रेझेंटेशनवर भर द्या किंवा एक असा मग काय करा की या प्रकारचं प्रेझेंटेशन याच्यामध्ये द्या की कसं कसं ऍक्च्युली. तसं फ्लोचार्ट काढण्याची गरज नाही, हब अँड स्पोक मॉडेलचं पण ऍक्च्युली काम होऊ शकतं. बेसिक ऍक्च्युली टेनेंट्स ऑफ स्कीम वगैरे असं तुम्ही दाखवू शकता एखाद्या प्रेझेंटेशन मध्ये, तर खूप चांगलं होईल. चालेल, नेक्स्ट प्रश्न घ्यायचा का? हो, चलो. सोपा प्रश्न आहे, 10 मार्काचा प्रश्न आहे, 150 वर्ड्स लिहायचे आहे. एक्सप्लेन द मेजर्स टू रिड्यूस पॉवर्टी अँड हंगर. ओके, दारिद्र्य आणि उपासमार कमी करण्यासाठी उपाय स्पष्ट करा. सरकारचे काय याच्यासाठी वेगवेगळे धोरण आहेत, वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. इवन एम्प्लॉयमेंट जनरेशन जरी तुम्ही करत आहात तर दारिद्र्य कमी होत आहे किंवा हंगर जे आहे कमी होत आहे, असं लक्षात येत आहे. ओके, त्यासाठी ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, ओके, तर त्या आपण इथे फोकस केला पाहिजे. वेलफेअर स्टेट आहे आपलं, कल्याणकारी राज्य असल्यामुळे दारिद्र्य आणि हंगर कमी करण्याचं काम कोणाचं आहे, ऍक्च्युली हे सरकारचं काम आहे. याचा अर्थ म्हणजे आपला काहीच रोल नसेल असं पण नसतं, पण आता आहे, लक्षात घ्या. ओके, येस. तर मग व्हीबीजी रामजी नावाची स्कीम आहे एम्प्लॉयमेंट इन्कम सिक्युरिटीसाठी. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट आहे. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे. तर आता हे हंगरवर करतं मोस्टली फोकस, पण हंगरवर जर तुम्ही वार करता तर इनडायरेक्टली ऍक्च्युली तुम्ही काय करत असता, टॅकल तुम्ही पॉवर्टी करू शकता. आणि पॉवर्टीवर जर तुम्ही सोल्युशन देत आहे तर हंगरवर पण तुम्ही सोल्युशन देत आहे. त्यांचं एक ऍक्च्युली एक कनेक्शन आहे. गरीब कल्याण अन्न योजना पण आहे, फ्री फ्रूट ग्रेन्स दिले जातात. पोषण अभियान आहे, ओके, न्यूट्रिशन फॉर वुमन अँड चिल्ड्रन. मिड डे मील स्कीम आहे चिल्ड्रनसाठी, हंगरसाठी पर्टिक्युलरली. आणि एज्युकेशन, प्रायमरी एज्युकेशन थ्रू हंगरवर ऍक्च्युली न्यूट्रिशनवर काम करण्यात येत आहे.
आता सगळ्या स्कीम सांगणार नाही. पीएम किसान, नॅशनल रुरल लाईव्हलीहुड मिशन आहे, स्किल इंडिया मिशन आहे. एम्प्लॉयबिलिटी वाढवणं म्हणजे ऍक्च्युली काय, हंगार आणि पॉवर्टी कमी करणं, पॉवर्टी कमी करणं, हंगार आपोआप कमी होऊन जाईल ऍक्च्युली. ओके, येस, म्हणजे असं गॅरंटी नाही घेऊ शकत, पण ऍक्च्युली असं आहे. त्याच्यामुळे योग्य प्रमाणात ऍक्च्युली थोडंसं इथे काय म्हणतो, इव्हन विशियस सर्कल ऑफ पॉवर्टी मध्ये पण ऍक्च्युली तुम्ही मेन्शन करू शकता की हंगर वन ऑफ द चॅलेंज आहे म्हणून याच्यामध्ये. आणि याला चांगल्या प्रकारे प्रेझेंट करा. खूप सोपा प्रश्न आहे, प्रश्न खूप सोपा आहे, हे लक्षात घ्या, पण योग्य प्रकारे तुम्ही मांडा ऍक्च्युली ते. ओके, चलो आणखीन काय म्हणता ऍक्च्युली इथे. हा, मनरेगा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, सार्वजनिक वितरण प्रणाली. आता हे स्कीम वाचण्यात मिड डे मील स्कीम, आयसीडीएस, काही स्कीम वाचून फायदा नाही आहे. आणि हंगर आणि पॉवर्टीचं एक कनेक्शन सांगा, आणि दोघांना पण टॅकल करणं इम्पॉर्टंट आहे. ऍट द म्हणजे सेम एकाच वेळी हे तिथे मेन्शन करा, काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न सोपा आहे. चलो पुढे जायचं, तिसरा प्रश्न घ्यायचा. अजून सोपा प्रश्न, याची तर चर्चा करणे, पण म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की आता माझं तर म्हणणं, हा प्रश्न बघितल्यावर म्हटल्यावर मी आता एवढं सगळं कठीण शिकवलं की हा प्रश्न येईल तो, आणि विचारलं त्यांनी हे विचार, काय करणार आता. स्कीम लिहा म्हणताय, अरे मी काय म्हणतो, स्कीम लिहा तर मी तर, तुम्ही 4 प्रश्न विरा 75 एक स्कीम म्हणजे शिकवलेल्या असतील मुलांना, म्हणजे जे नावं 75 नाही शिकवल्या, पण 15-20 तर इम्पॉर्टंट शिकवल्या. म्हटल्यावर त्याचे नावं विचारणं म्हणजे हा प्रश्न नाहीच झाला ना. हा प्रश्न नाहीच आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी केंद्र व राज्य सरकारांच्या कल्याणकारी योजनांची माहिती सांगा. हा, 250 शब्द. प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट वेलफेअर स्कीम्स ऑफ द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट फॉर द वीकर सेक्शन ऑफ सोसायटी. वेलफेअर स्टेट आहे, एससी एसटी, महिला, वृद्ध. ओके, बघा प्रस्तावना काय, मग इंग्लिश मध्ये पण होईल. भारत हा कल्याणकारी देश आहे, कल्याणकारी राज्य आहे भारत. असून सामाजिक व आर्थिकदृष्ट्या गरीब घटकांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवतो. एससी एसटी, ओबीसी, महिला, वृद्ध, दिव्यांग. आपल्या नोट्स मध्ये तुम्हाला सगळ्या सेक्शनसाठी स्कीम्स मिळतील. समावेशक वाढ घडवणे हा मुख्य उद्देश आहे. ओके, मग आता मेन बॉडी मध्ये काय म्हणू शकतो आपण, आता आपल्याला काय सांगावं लागेल, की आता बघा इथे थोडंसं मी लिहिलेलं आहे, पण तुम्ही काय करा, स्कीम सोबत विकर सेक्शन कुठला टार्गेट होत आहे, ओके, हे पण लिहिण्याचा प्रयत्न करा. प्रधानमंत्री जनधन योजना, तर हे आर्थिक समावेशन आणि बँकिंग सुविधासाठी आहे. जवळपास अनबँक जे लोक आहेत, ज्यांच्याकडे बँक अकाउंट नाही आहे, तर सगळ्याच प्रकारच्या विकर सेक्शनसाठी ऍक्च्युली हा टार्गेट करत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, आता सॉरी, VBG रामजी. ओके, तर हे ग्रामीण भागात ऍक्च्युली अनस्किल्ड लेबर आहेत, त्यांना टार्गेट करतं. आयुष्यमान भारत योजना, हे सगळ्याच जे ऍक्च्युली ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांना टार्गेट करत आहे. प्रधानमंत्री आवास योजना, मग याच्यामध्ये एससी एसटी, ओबीसी, महिला यांना टार्गेट करण्यात येत आहे. मायनॉरिटी पण टार्गेट होतं. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांना टार्गेट कर म्हणजे लक्ष करण्यात येत आहे. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, आणि यांचे तर मग विडो, फिजिकली डिसेबल, ओल्ड एज, असे वेगवेगळे काय आहेत ऍक्च्युली, येस, असे वेगवेगळे ऍक्च्युली टार्गेट ग्रुप्स आहेत. ओके, महाराष्ट्राच्या पण योजना त्यांनी वेगळ्या विचारलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना, महिलांना आर्थिक सहाय्य. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, मोफत उपचार सुविधा, आणि बीपीएल ऍक्च्युली याच्यात मोस्टली, आणि काही प्रमाणात एपीएल पण टार्गेट होतात. शिवभोजन योजना, स्वस्त दरात अन्न, सगळे डिप्राइड सेक्शन. संजय गांधी निराधार योजना, निराधार जे लोक असतात, ऑर्फन वगैरे, या निराधार नाही, ऑर्फन नाही, निराधार जे असतात ते टार्गेट होतात. श्रावणबाळ सेवा योजना, वृद्धांसाठी पेन्शन आहे. राज्य शिष्यवृत्ती योजना, विकर सेक्शन मधले विद्यार्थी आहे त्यांना ऍक्च्युली इथे टार्गेट करण्यात येत आहे. प्रश्न कसा आहे, अतिशय अतिशय सोपा आहे, हे लक्षात घ्या. इथे मी जे दिलेलं आहे, आता याच्यापेक्षा मी वेगळं तुम्हाला मॉडेल आन्सर देणार आहे, की विकर सेक्शन थोडे जर इथे आले तर बेटर असेल. कसं असेल, बेटर असेल. आणि 5-6 स्कीम सेंटरच्या आणि 5-6 स्कीम ऍक्च्युली स्टेटच्या, कारण त्यांनी तसं विचारलेलं आहे. ओके, गव्हर्नमेंट फॉर विकर सेक्शन, ओके, सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. आता इथे तुम्ही केरळाची कुटुंबश्री पण देऊ शकता. का माहितीये का, यांनी असं नाही म्हटलंय की कुठलं स्टेट गव्हर्नमेंट, आपण अज्युम करून घेतलं की महाराष्ट्र म्हणून, पण जर दुसऱ्या पण स्टेटची एखादी चांगली स्कीम असेल, आता इव्हन लाडकी बहीण जी स्कीम आहे, ती लाडली बहीण एमपीची पण स्कीम आहे ना, लाडली बहीण ही एमपीची पण स्कीम आहे. कुटुंबश्री, 1-2 स्कीम द्या, जसं सांगितलं मी, लाडली बहीण. ओके, कोणाची स्कीम आहे, लाडली बहन, एमपीची. मुख्यमंत्री ऍक्च्युली एंटरप्रिनरशिप स्कीम कुठली आहे, बिहारची आहे. कुटुंबश्री, कुटुंबश्री केरलाची आहे.
कारण यांनी स्टेट म्हटलेलं आहे पण महाराष्ट्र स्टेट नाही म्हटलेलं आहे, हे लक्षात घ्या. सॉरी, हे ते मराठीत आहे, इंग्लिशमध्ये पण मिळेल तुम्हाला. आता बघा, शेवटचा प्रश्न आहे, सुंदर प्रश्न हा थोडासा आहे. मानवी संसाधनाच्या विकासात आरोग्य आणि शिक्षणाची भूमिका स्पष्ट करा. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करायची आहे तुम्हाला, तर हेल्थ आणि एज्युकेशन हेच तर प्रायमरी आहे ना. नंतर स्किल डेव्हलपमेंट आहे, राईट ना. स्किल डेव्हलपमेंट नंतर आहे, पण त्याच्यासाठी पहिले एज्युकेशन आणि हेल्थ तुम्हाला ठेवावं लागेल मेंटेन. ओके. मानवी संसाधन विकास प्रश्न काय आहे लक्षात घ्या. मानवी संसाधन विकास करायचा असेल तुम्हाला, तर हेल्थ आणि एज्युकेशन हे कसं महत्वाचं असतं हे समजून सांगायचं आहे. ओके. म्हणजे असं काय खूप असा कठीण प्रश्न विचारलेला नाही त्यांनी, पण तरी पण बाकीच्या प्रश्नापेक्षा कठीण आहे इथे विचारलेल्यापैकी. ओके. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे देशातील लोकांच्या ज्ञान, कौशल्य, क्षमता आणि आरोग्याचा विकास करून त्यांना अधिक उत्पादक बनवणे आहे. ह्युमन रिसोर्स कुठले असतात? असे लोक जे गव्हर्नमेंट जॉब मध्ये आहेत, प्रायव्हेट जॉब मध्ये आहेत, आणि असे लोक जे उद्या म्हणजे विद्यार्थी जे उद्या ऍक्च्युली प्रोडक्टिव्ह बनतील, यांना सगळ्यांना आपण ह्युमन रिसोर्स म्हणतो. त्यांना आपल्याला पहिली गोष्ट चांगलं आरोग्य द्यायचं आहे, एज्युकेशन द्यायचं आहे, स्किल द्यायचं आहे. ओके. इथे स्किल सोडून बाकी दोन्ही फॅक्टर त्यांनी विचारलेले आहेत. ओके. शिक्षणाची भूमिका आहे, तर सगळ्यात पहिले शिक्षणामुळे ज्ञान, कौशल्य, विचारशक्ती आणि रोजगार क्षमता विकसित होते. उत्पादन क्षमता वाढते, प्रोडक्टिव्ह बनतात लोक. ओके. आणि आर्थिक विकासास त्याच्यामुळे गती मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर जे विशेष सायकल ऑफ पॉवर्टी आहे ते पण तोडायला ऍक्च्युली शिक्षण काय बनतं, ऍक्च्युली मदत करतं. सोशल मोबिलिटी, सामाजिक गतिशीलतेसाठी शिक्षण काय आहे सगळ्यात महत्वाचं साधन आहे. विशेष सर्कल ऑफ पॉवर्टी आठवत आहे तुम्हाला? पॉवर्टी लीड्स टू पॉवर्टी. ठीक आहे. आणि ते ब्रेक करण्यासाठी काय आहे, शिक्षण महत्वाचं आहे. शिक्षणच काय, बाकी पण फॅक्टर महत्वाचे आहे, पण शिक्षण सर्वात जास्त महत्वाचं आहे. काय आता बघा लक्षात घ्या की आणि सोशल मोबिलिटी म्हणजे जर तुम्ही समाज स्तरीकरणामध्ये खालच्या ठिकाणी, कनिष्ठ ठिकाणी आहात, तुम्हाला वरती जायचं असेल, अशा वेळेस शिक्षण खूप महत्वाचं असतं. शिक्षण इनोव्हेशन, नवोक्रम, नवोपक्रम, तांत्रिक प्रगती आणि सामाजिक समावेशनासाठी मदत करतो. ओके. आणि ही जी लोकसंख्या आहे, सुशिक्षित लोकसंख्या, ती काय आर्थिक विकासात मदत करत आहे. आरोग्याची भूमिका काय आहे? ओके. यस, जसं शिक्षण जेवढं महत्वाचं आहे तेवढं आरोग्य महत्वाचं आहे. समजा तुमच्याकडे शिक्षण आहे पण आरोग्य नाही आहे, तर तुम्ही तेवढे प्रोडक्टिव्ह नसणार. अधिक कार्यक्षम आणि उत्पादनशील बनवण्याचं काम कोणाचं आहे? यस, निरोगी व्यक्तीचं आहे. आणि तसंच पोषण, स्वच्छता आणि आरोग्य सेवांमुळे मृत्यूदर कमी होतो, आयुर्मान वाढते. ओके. यस. आरोग्य जर खराब आहे तर मग काय होतं, कामाची क्षमता म्हणजे उत्पादन क्षमता ऍक्च्युली कमी होते, गरिबी वाढते. ओके. आणि अशा प्रकारे आर्थिक विकासासाठी आरोग्य पण महत्वाचं आहे. आता हे दोघांचं सांगितल्यानंतर आपण काय केलेलं आहे, वेगवेगळं सांगितलं. आणि अमर्त्य सेन यांचा कॅपेबिलिटी अप्रोच जो आहे माहिती आहे का? ओके. त्याचं काय म्हणणं आहे की केवळ उत्पादन वाढ नव्हे तर लोकांच्या मूलभूत क्षमता वाढवणे होय. ओके. कॅपेबिलिटी अप्रोच, मूलभूत क्षमता वाढवल्या, तर कुठल्या क्षमता आहे? शिक्षण आणि आरोग्य. यामुळे लोकांचं पण जीवन काय होतं ऍक्च्युली, यस, प्रोग्रेस होते लोकांची पण स्वतःची, आणि सोबत समाजाची पण प्रोग्रेस होते, असं ऍक्च्युली अमर्त्य सेन यांनी सांगितलेलं आहे. ओके. आणि इव्हन डेमोग्राफिक डिव्हिडंड साठी पण ऍक्च्युली शिक्षण आणि आरोग्य महत्वाचं आहे, असं पण आपण सांगितलेलं आहे. ओव्हरऑल एक कन्क्लुजन इथे देण्यात आलेलं आहे. असं काही खूप चॅलेंजिंग कन्क्लुजन होतं बाबा असं पण नाही आहे. प्रश्नामध्ये पण शिक्षणाचे फायदे, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटसाठी आरोग्याचे, आणि मग कंबाईन पण डेमोग्राफिक डिव्हिडंड आणि अमर्त्य सेनचा कॅपेबिलिटी अप्रोच, हे आपण इथे कव्हर केलेलं आहे. आणि हे सगळ्याच गोष्टी माहित आहे का, की ज्या नोट्स किंवा क्लासेस असतात त्याच्यामध्ये ऍक्च्युली चर्चेला घेतलेल्या असतात. Human resource development refers to process of improving knowledge, skill, abilities and health of people to make them more productive and capable. It is key of foundation of economic growth and social development. Role of education, knowledge वाढवतं, critical thinking skill, employability वाढवतं. ओके. एज्युकेटेड पॉप्युलेशन इज मोर प्रोडक्टिव्ह. ओके. आणि इकॉनॉमिक कंडिशन नुसार अडॅप्टेबल टू चेंजिंग इकॉनॉमिक कंडिशन. दादा, हे इम्पॉर्टंट आहे. आता एआयच्या ग्रोथमुळे कुठले कुठले जॉब जाऊ शकतात हे आपण सांगू शकत नाही. ओके. पण जर तुम्ही एज्युकेटेड आहात तर नवीन एखादी स्किल लवकर अक्वायर करू शकता. ओके. एज्युकेशन हेल्प ब्रेक द विशियस
सायकल ऑफ पॉवर्टी बाय इम्प्रूव्हिंग इन्कम ऑपॉर्च्युनिटी अँड सोशल मोबिलिटी. इनोव्हेशन टेक्नॉलॉजी प्रोग्रेससाठी पण एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. सोसायटीमध्ये इन्क्ल्युजन साठी पण एज्युकेशन महत्वाचं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट टूल तेच आहे. ओके, डिसिजन मेकिंग, इक्वॅलिटी वगैरेसाठी एज्युकेशन आहे. हेल्दी पॉप्युलेशन मोर प्रोडक्टिव्ह असते, मी आधीच सांगितलेलं आहे तुम्ही. ओके ओके. त्याच्यानंतर दोन गोष्टी, अमर्त्य सेन आणि डेमोग्राफिक डिव्हिडंड. अमर्त्य सेन कॅपेबिलिटी अप्रोच. एज्युकेशन आणि जर हेल्दी असेल पॉप्युलेशन तर सोसायटीच्या प्रोग्रेसला ते कॉन्ट्रीब्युट करू शकतात. त्यांची स्वतःची प्रोग्रेस होईल आणि मग समाजाची पण ऍक्च्युली काय होईल, प्रोग्रेस होईल. ओके. डेमोग्राफिक डिव्हिडंडचे बेनिफिट तुम्हाला रिप करायचे आहे तर एज्युकेशन आणि हेल्थवर तुम्ही जास्तीत जास्त इन्व्हेस्ट केलं पाहिजे. एज्युकेटेड, स्किल्ड आणि हेल्दी पॉप्युलेशन आपल्याला पाहिजे आहे समाजाच्या प्रोग्रेससाठी आणि स्वातंत्र्यासाठी आणि आर्थिक विकासासाठी. इथे एक कन्क्ल्युजन बघा, इन्व्हेस्टमेंट इन एज्युकेशन अँड हेल्थ इज स्ट्रेंथन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सांगितलं, विच अल्टिमेटली इन्शुअर्स इकॉनॉमिक ग्रोथ, सोशल जस्टिस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ द नेशन. तर अशा प्रकारे जे 4 प्रश्न विचारण्यात आले सोशल जस्टिस ते आपण चर्चा केलेली आहे. या प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला काहीही डाऊट असेल, मदत पाहिजे असेल तर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. तुमचे सगळे डाऊट, तुमच्या क्वेरीज आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. धन्यवाद.